म्हणशील सांगच, माय बापांची खूप पवित्र तर लेकरं चांगली जन्माला येतात, नाहीतर अपेक्षा ठेवायची नाही. तुम्ही म्हणसाल महाराज लेकरं जन्माला आल्याच्या नंतर जन्माला घालणं आमच्या हातात आहे, बिघडणं का सुधारणं त्याच ना आत्मा आहे, अजिबात नाही. आई बापांची खूप पवित्र असेल तर चांगली लेकरं जन्माला येतात. उदाहरण म्हणून सांगेल, एक बाऊल चोऱ्या करान सवय होती, बोलला का? एक बाऊल चोऱ्या करान सवय होती, थोडा मोठा होईना लग्न करान वय मावना, सुंदर पोरगी देखील लग्न कर द्या, लग्न बी वैगी. तो भाऊ चोरटा होता, लग्न कर योगा योगा असा बायको बी चोरटीच भेटणे त्याले. असं रस्ता तरी चालता चालता कोणा अंगणमान ताटली उपाडली, कोणा डबं उपाडली, कोणा वाट्या उपाडली, कधी कोण घरने भाजी उन्हे ते मागला तो कलर गाई निशाणी पाडेल राहते खोडीन, हा दोई टाके. असं छोट्या मोठ्या चोऱ्या करे बा. आता दोन्ही चोर होता त्या. हाय पोरले दिवस घ्या, दिवस जावानंतर बाळंतपणासाठी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी बाळंतपणासाठी टेबलावर लेटवलं. बाई झोपलेली. डॉक्टर साहेबांनी चेक केलं, म्हणले शिजर करावं पडेल. शिजर झालं, बाळ जन्माला आलं. बाळ जन्माला आलं पण खूप बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं बाळाची मूठच काही सुटत नव्हती, अशी मूठ मारलेली हाताची. मग लोकेशने ध्यान घे म्हणे, पोरी मूठ का सोडत नाही, मूठ का सोडत नाही. पोरग मूठच सोडत नव्हतं. बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, हातात काही नुक्स असेल, काही प्रॉब्लेम्स असेल, म्हणे तसं काहीच नाही. बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, पोरग मूठच काय सोडना. डॉक्टर असले ते काढाय गे, बघत असले ते काढाय गे, वैद्य असले ते काढाय गे, पोरगी मूठच काय सोडे नाही. आमना विनेकरी बाबासारखा अभ्यासू व्यक्ती होता. त्या म्हणे, अरे पोरग मूठ सोडत नाही. म्हणे नाही ना बाबा, एक काम करा, मानस रोग तज्ञ डॉक्टरांकडे दाखवा, डॉक्टर काहीतरी करतील. मानस रोग तज्ञ डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टर हुशार होता. डॉक्टर साहेबांच्या गड्यामध्ये सोन्याची चैन होती, 2 तोळ्याची. 2 तोळ्याची सोन्याची चैन होती. त्या पोराच्या समोरून अशी फिरवली. 2 तोळा सोना आणि चैन त्या पोऱ्यानं समोर तीन फिराई. पोऱ्याने पटकनी हात मोकळा करा, चैन दरी पाडे. हा, जशी चैन दारां करता हात मोक्या करणं, तसं त्यानं हातमध्ये 5 ग्रॅमनी अंगठी पण नाही. तपास लावा. शिजर करता करता नर्सन हातमाई उपाडी होती त्या. कशाचा परिणाम आहे यो? कशानं परिणाम आहे? माय बाप दोघं चोरटे आहेत म्हणल्यावर संत जन्माला येणार आहे का? स्वराज विठ्ठल माय बापांची कर्तबदारी असेल तर पोरं चांगले जन्माला येतात. हा, शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी, नाही का? आई बापांची खूप पवित्र. पहिले बाईला दिवस गेल्याच्या नंतर बरेच अशा विधी होत्या महाराज. हा, संस्कार दिले जायचे. दिवस गेल्याच्या नंतर आपल्याकडे आता बरंच काही संपी गे, आता फक्त कोय बराणं राहिलं, बाकी नसले ते कोय बराणं बी सांगतात आमले लयन निशे असं. हा, ते जोडा संस्कारच मग एक संस्कार असतो. हो, पोराला विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणसान महाराज पोरग कर्तबदार आहे, कर्तबदारी त्याची मायबापांना धन्यता. मग एखादं उदाहरण देता येईल, एक नाही 1000 उदाहरण देता येईल. त्याच्यातलं थोडस सांगेल, ऐका. सुरुवात करतो सांगायला. बलिराजाचा यज्ञ चालू आहे. कथा भाग तुम्हाला माहिती, कीर्तनातून कथेतून तुम्ही ऐकत असतात. बलिराजाचा यज्ञ चालू आहे. चालू यज्ञामध्ये वामन रूपात, बाल रूपात भगवंत भिक्षा मागण्यासाठी उभे आहेत. स्वतः भगवंत भिक्षा मागण्यासाठी उभे आहेत बाल रूपामध्ये. आता बलिराजाचा यज्ञ चालू आहे. बलिराजाला आनंद वाटला की बाई आपला यज्ञ चालू आहे आणि चालू यज्ञामध्ये जर का साक्षात साधू महात्मा जर का भिक्षा मागण्यासाठी उभे आहेत, याच्यापेक्षा अजून मोठा आनंद कोणता असू शकतो. बलिराजा उभा होता. बलिराजा राक्षसांचे गुरु कोण होते? हा, वा वा, शुक्राचार्य. म्हणजे बलिराजा राक्षस परिवारातून गणला जातो, बरोबर आहे ना? मग राक्षसले सुद्धा वाटे साधू संत असले दान करू बा असं. बासू बाबा राक्षस परिवारातला होता तरी त्याला आनंद वय. साधू महात्मा मन यज्ञाना समोर वय बा असं. आता मला सांगा,
राक्षसले जरी आनंद होय ते माणसेसले कितला व्हायला पाहिजे. पहिले साधूसले देखील लोक खुश होत. हा, आमचे संत सांगायचे साधू संत येती घरा तोची. आता सध्या लोकेशने मानसिकता अशी वेळ जायले, साधू संत येती घरा दरवाजा खिडक्या बंद करा. हो, एवढं धावपडीचं युग आहे महाराज. पण तरी सुद्धा रविकिरण महाराज आले. रविकिरण महाराजांच्या सोबत सगळ्या महाराज मंडळींचं जेवणाचं ज्यांनी आयोजन केलं, काय नाव म्हणले तुम्ही दादांचं? हा, सुनील दादांकडे जेवणाचा कार्यक्रम होता महाराज. आणि जेवण बी असं बजेट नव्हतं. भाऊ तुम्ही कर का जेवण तरी ना, एक नंबर जेवण होतं. आणि एखादी माऊली सुगरण रास दर्शन दादा साहेब, एखादी माऊली इथली सुगरण रास ना, ती मायना आतनं खातच राहा असा जीव करस. तशी कॅपॅसिटी म्हण तब्येतवर नका जा, एक पोई मध्ये दट जास मी. पण एखादी माऊली ना रांधा मा अशी ताकद रास ना, कितलं खाऊन काय खावा असा जीव करस. हिवाळाना दिवस एक सारले कार्यक्रम लिहतो मी. बावसू बाबा मुक्कामले थांबी गु. एक बहीण म्हणे बाबा सकाळ मामांकडे चाली या म्हणे. म्हणता हा बहीण चाले गो. हिवाळाना दिवस ती बहीण चान पहिले लाडू काढ दिना. बटा महाराजच ना आत्मा लाडू. माऊलीनी काय लाडू बनायला होता भो. असा लाडू होतात ना, हात लावतात बुगा, तोंडमा टाकताच पाणी. काय सुगरण होई बिचारी माऊली म्हणत. त्या लाडू खावा ना आनंद. लाडू खायचा चहा पिणे वट्टा उतरा तिथला. मग ती बहीण दुश्मन होई कोणतरी. ती म्हणे ए महाराज आमना गरबी चला. मी नाही म्हणू पण आमना विजू बाबा म्हणे बाबा चला हो. तो एक लाडू काय हाव एक लाडू दुपार लगून कवय का भेटेना चला म्हणे. निघे गोत फॉर्म फॉर्म मा. ती बहीण विचार ठेवान पहिले आमले लाडू काढ देण्यात. एक लाडू काढ देण्यात प्रत्येक महाराज आम्ही 7-8 जणे बसेल होतो. त्या लाडू असा होतात ना, दाबात ते दाबा येत नाही, चेंदात ते चेंदा येत नाही. मग रव्या फसणार रे. या महाराज लोक मनकडे देखीत मी महाराजाकडे देखूत. विजू बाबा म्हणे बाबा आई बहिणा चावही बी सरत नाही, लाडू बी फुटत नाही, काहीतरी पर्याय व्यवस्था करावं. ती मावशीला म्हणतं मावशी तुम्ही चहा ठेवा म्हणतं फटकामा. ती माय चहा ठेवायला गे महाराज असले म्हणतं फोडा ते जनत्याना लाडू. कोणी दाते गाई तोडे, कोणी हाते गाई पोडे. मी ते डायरेक्ट स्टाईलवर उपटा. स्टाईलवर ना डायरेक्ट वरसले आपल्या टोकाने खाले पण ना. मनकडे असा की तो लाडू तू कवळा का दानगारात नाही तुम्ही जिराई टाकसो म्हणे. म्हणतो उचलारी आले उचले डायरेक्ट किसामा बावसो बाबा. किसामा टिले ना दिकाल नको म्हणे वरते उपरनं जा केली ना. ती माय उन्हीत ताटलीच मग लाडू काय दिकणार नाही. ती म्हणे महाराज तुमले लाडू आवडणार होते ना आपो एक एक ल्या म्हणे. म्हणतो ओ म्हणा बा. एखादी माऊली सुगरण रास महाराज. हो, एक नंबर स्वयंपाक वजन नव्हतं बड. हो, कसं असतं ना ज्याच्या नशिबी असतं सेवा त्याच्या नशिबी असते महाराज. तोच करतं नाही का, नाहीतर शक्य नाही. कीर्तनाचं नियोजन करायचंय. मग दर्शन दादा साहेबच का करतायत. बऱ्याच लोक असं श्रीमंत असतील जास्त मनमा कीर्तन ठेवा नाही येवाव नाही. कीर्तन ठेवाने यावाने त्याच ना मनमा. का बर? कारण सत्कार्य करासाठी आपला मायबापना सुद्धा साठा पाहिजे पुण्याना. तो शक्य असते. वामन भगवंत भिक्षा मागण्यासाठी समोर उभे आहे का. बलिराजानं बघितलं गुरुजी काय कारण येण्याचं. म्हणले काही नाही भिक्षा मागण्यासाठी आलो. म्हणे मागा ना गुरुजी काय मागायचे. बलिराजानं सांगितलं गुरुजी जो भी मांगना है वो जल्दी से मांग लो. गुरुजी ने सांगितलं कछु नहीं भैया आप देने के लिए तैयार हो. बोले कोई दिक्कत नहीं मांग लो जल्दी से जो मांगना है. गुरुजी ने सांगितलं 3 पग भूमी चाहिए. 3 पावलं भूमी मागितली. बलिराजाला वाटलं मी राजा आहे 3 पग भूमी काय मोठी गोष्ट आहे वय. दिली म्हणले समजा. बलिराजाला माहितच नाही पण बलिराजानं पाणी सोडलेलं होतं, शब्द दिलेला होता, म्हणजे वचन दिलेलं होतं की मी 3 पग भूमी देईल, 3 पावलं भूमी देईल. 2 पावलांमध्ये पृथ्वी आकाश सगळं व्यापलं. 3रा पाय कुठं ठेवायचा बलिराजाला प्रश्न केला वामन भगवंतानं. तेव्हा बलिराजानं सांगितलं गुरुजी 3रा पाय ठेवायला जागा नसेल ना ठेवा म्हणले माझ्या डोक्यावर. 2 पावलांमध्ये सगळं व्यापलं, जागाच नाही. 3रा पाय कुठं ठेवायचा. 3 पावलं भूमी पूर्ण करायची. कोई दिक्कत नहीं गुरुजी मेरे सिर पर पैर रख दो. गुरुजींनी साधू महात्म्यांनी बलिराजाच्या डोक्यावर पाय देण्यासाठी जात होते. तोपर्यंत बलिराजाचा पूर्ण परिवार उभं होतं. बलिराजाची माय उभी होती. बलिराजाचा पूर्ण परिवार उभं होतं. बलिराजाच्या माईला बघून वामन भगवंत थरथर कापत होते.
वामन भगवंत थरथर कापत होते बलिराजाच्या मायला बघून. काय कारण असेल माया हो? बलिराजाच्या मायला बघून वामन भगवंत थरथर कापत होते. काय कारण असू शकतं? बलिराजाच्या मायला बघून वामन भगवंत थरथर कापत होते. त्याचं कारण असं होतं की समोर बलिराजाची माय या आणि मी बलीच्या डोक्यावर जर पाय देईल तर त्याची माय काही पण शाप देऊ शकते आणि ती जर शाप देईल तर तो मला भोगावा लागेल, कारण ती साधारण बाई नाही या, ती एक शुराची माय आहे, वीराची माय आहे, दात्याची माय या. बलिराजाची माय आहे, तिनं अशा हिराला जन्माला घातले, ती काही पण शाप देईल, मी जरी भगवंत असेल तरी मला भोगायला लागेल. वामन भगवंत घाबरत होता. बलिराजाच्या मायचं लक्ष गेलं, वामन भगवंत थरथरतोय. म्हणले देवा काय घाबरतोय? अरे अजिबात घाबरू नको, मी तुला इथं बद्दुआ द्यायला आलेली नाही, इथं शाप द्यायला आलेली नाही या. मी इथं आली आहे ना, इथं मी माझा गौरव सांगण्यासाठी आली, माझा स्वाभिमान सांगण्यासाठी आली आहे. आणि बलिराजाच्या मायनं स्वाभिमान सांगावा. अरे बली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया जो प्रभु पसारे हाथ. मी अशा लेकराला जन्माला घातलंय बाबा, ए देवा मी अशा लेकराला जन्माला घातलंय की तू स्वतः जगाचा मालक माझ्या लेकराच्या समोर भीक मागायला उभा आहे आणि भीक मागत असताना दान करणारा मुलगा माझा, आणि हा स्वाभिमान मी तुला सांगण्यासाठी आलेली आहे. लेकरं नुसते जन्माला घातले त्याला अर्थ नाही या, पण तो किती कर्तबदार जन्माला घातला त्याला महत्व आहे नाही का. एकच मुलगा जन्माला घालावा, पण कसा हो भाऊचा बाबा? एकच असावा, एकच असावा, पण कसा? पुत्र भावाई ऐसा पुत्र देई गुंडा त्याचा, तीही लोक झेंडा. एकच, पण त्याने मायबापना झेंडाच लावायला पाहिजे. नाही तो भाई जननी बांज भली काय खोय अपना नूर. विडल विडल एकच मुलगा असावा, पण असा कर्तबदार असावा की माय बापांचं नाव रोशन केलं पाहिजे नाही का. नाहीतर मग उगा बुगु बुगु बुचकार आहे ना, ती काही काम नाही शे. एकच, पण माय बापांचं नाव मोठं करणारा असावा, जीवनाचा उद्धार करणारा असावा, मग बरे. आता नेमकं सांगतो तुम्हाला, राजे छत्रपती शिवराय सांगत होतो सुरुवातीला. राजे छत्रपती शिवरायांचं जर चरित्र सांगितलं, राजे घडवले, घडवणारी पहिली होती जिजाऊ साहेब. पहिलं तर सगळ्या महिलांच्या पाया पडून माफी मागून बोलेल. आत्ते जे 2-5 मिनिटं बोलसो, एक बी बहीण नाही, एक बी मायनी राग धरा ना नाही, बोलू ना बहिणी सोन, मग अजिबात राग यावा नाही तुमले, पक्क ना मायन्या, राग नाही यावं खरंच. थोडा रोकडं बोलस मी, कारण आपला व्यवहार असा आहे, मी बोलायला अजिबात जीभ चावत नाही. खरं बोलाल काय घाबरा नाही भाऊसू बाबा, बरोबर आहे की नाही. खरं बोलायला घाबरानं नाही. आणि जवळ तुम्ही खरं बोलतस ना, ज्यासले पचत नाही ना त्यासले तुम्ही चालतत नाही. आणि खरं जर का सक्की मायले बी बोलायला गौत ना, खरं जर सक्की मायले बी बोलणं ना, ती सक्की माय बी सांगस तू मन पोटना नाही शे असं. राजे छत्रपती शिवराय घडले ना, तर अगोदर जिजाऊ साहेबांचे संस्कार तसे होते, म्हणून राजे छत्रपती शिवराय घडले. तुम्ही नेहमी चरित्र शिवरायांचं ऐकत असताना गोड चिंतना, राजे घडले त्याच्या अगोदर जिजाऊ साहेबांचे संस्कार कसे होते ऐका. आजचा तरुण गाडीवर लिहितो राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला ये बारक्या, ए मधबा केडानक पाडा रे. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. काही पोरं लिहितात राजे तुमची धर्माला गरज आहे,
लिहितात ना, राजे पुन्हा जन्माला या, असे लिहिणाऱ्या दादासाहेबांना मी सांगेल, राजे पुन्हा जन्माला या असं म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल राजे जन्मालाच येऊ नका. का? राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना, राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. काय मर्यादा होती आपली? अरे माय कर्तबदार होती म्हणून पुत्र सुद्धा कर्तबदार निघाला. मधला विषय कट करतोय, अजिबात तुम्हाला नाराज करायचं नाही. म्हणून सगळ्या माझ्या बहिणींना, सगळ्या मायांना विनंती असेल, मी काय बोलेल त्याच्या आधी तुम्ही कितीही मोठे असाल माझ्यापेक्षा, ज्यांच्या डोक्यावर पदर नसेल त्यांनी पदर घेऊन घ्या. न कळत पडला असेल तर घेऊन घ्या. तुम्ही म्हणे माया बहिणी तुम्हाला अपमान होईन असं कोणतंच काम माल करा नाही. न कळत बसेल कीर्तन मा रंगीजास माणूस, त्यामुळे पडी घ्या पदर. लिहिलं बाबा देखा ते वातावरण कसं दिकी राहील. आते बरोबर आहे, म्हणजे आता मी बोलसो ना तुमले बी बरं वाटेल. तुम्हाला जर पदर पडेल राहता न कळत पडेल, आणि तुम्ही जर बोलत्या, मी जर बोलतो तुमले वाटतं माय ओ महाराजनी मला अपमान कर दे ना माय असं वाटतं. आणि नाही फक्त तुमले नाही बोल राहीन, आठे 4-4 कॅमेरा चालू आहेत म्हण पुढे. आता चोरी दपी एक आलं की अगो, म्हणजे मी जे बोल राहीन ना आठे तुम्ही बसेल फक्त खूप वैगे 500-700 बाया होतील, पण कमीत कमी 10,000 बाया आता देखतील. 10,000 नाही, लाख नाही, 2-4 लाख लोक देखतील. आणि अहो संदेश त्यासनापर्यंत पोचायला पाहिजे. हाय बसेल म्हणे मायलेन म्हण बहीणले नाही, हाई मना कानादेशने प्रत्येक मायले आणि हिंदू प्रत्येक म्हणे बहीणले विनंती करीशने सांगणार. डोकावर पदर लिहिलेत जा बहिणीस. कसं आहे ना, तुमच्या डोक्यावरचा पदर तुमच्या बापाची किती इज्जत वाढवतो ऐका. गरमानेस आणि साडी कितला नाही रास तुम्ही 200, 400, 500, 600 रुपयाने. राग येऊ देऊ नका बरं का बहिणीस. तुम्हाला भाऊ बोल राय ना, मी तुम्हाला भाऊ ये म्हणे हक्कात येईन बोल राय नो. तुम्हाला भाऊ ये म्हणेशील तुम्ही म्हणे बहिणीस म्हणे ना हक्कात येईन बोल राय नो. दुसरं कोण बोलीन का तुमले? दुसरं कोण बोलीन त्यानं मुसळ फोट टाकसू मी. मी घरना भाऊ ये म्हणेशील बोल राय नो. गरमानेस आणि साडी तुम्ही 600 रुपयान साडी, 600 रुपयांनी 6 वार साडी, 6 मीटरने साडी भावसू बाबा 600 रुपयांनी. मग मीटर कितला पडणं बहिणी सोन? 1 मीटरनी किंमत कितली वहिनी? 100 रुपया. मग पदर कितला मीटर ना रास्ताई? 1 मीटर ना. 1 मीटर ना पदर येतो. 100 रुपयाना आहे. 100 रुपयाना पदर आहे. पण तो जर डोकावर राहिना ना, यासा टोपीवाला बाबा आहे तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकतास. कुठे ना माय रे राय पूर्ण काय वयन शेबू डोकावर ना पदर बी पडू देत नाही भाऊ. 100 रुपयाना पदर पण करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकस तो पदर. म्हणेन डोकावर पदर लिहिलो. चला बा पदर लिहावा मग काही नुकसान व्हायले तुम्हाला मालेगावमा किंवा समजा जळगावना स्टँडवर 13-14 बाया पदर लेता लेता मरी घ्यात भाऊ. त्यामुळे जीव घाबरस तुम्हाला. असं काही शे का? तसं काहीच नाही ना. मग लिहिलेच जा ना बहिणीसोन पदर लिहिले जा. बाकीने बाया सांगते हा महाराज येडान माया कचावेस माय. हा ते कामधंदा आवरा पडीच असतो. कामधंदा गरमा आवरा असतो. पडणार काय बांधा नाही बहिणीसून. पण गली आली मग निघणार का डोकावर पदर टाकलो. आणि जर पडीत जास ना लागी ते त्यावर नाही खिल्ला ठोकिलेच जाय काकू. पण त्याला तटे चेल गावात जाय. पदराची किंमत लई मोठी आहे. पहिल्या बसेल माया असली विचारा. पहिल्या जुन्या बाईसल्या आपला कीर्तनमा जुना नेम गैरा सांगस मी. अरे बसेलेत म्हणे माया जुन्या बाईसले विचारा. ज्या 40-50 पुढल्या काकू आहेत तिसले विचारा. असा नियम होता पहिल्या बाईसना. जर असा टोपीवाला बाबा जर कधी रस्ता तरी येता येता दिकी घ्या ना, डोकावर चारानं वजर राव, लाकडेच ना वजर राव का दळण दळाले जाऊ. समोर ते ना असा बाबाला देखताच बाई तोंड फिरायन उभी राय. समोर चालानं बंद, तोंड फिरायले. पहिले बाबाला निघी जाऊ देणं पडीन मग जाणं पडीन माय. का जर मी सरळ बाबांसमोर चाली गो बाबा काय विचार करी कुठे नाही रायपूर काय वयन बेंच का नाही ले. म्हणजे वरिष्ठ व्यक्ती आल्याच्या नंतर एवढी मर्यादा की त्यांना समोर सुद्धा पहिल्या बाया जायत नाही. बसेलेत जुन्या बाया विचारल्या होता ना माडी असा नेम होता ना. आता कसं काय वातावरण? आता गावनान गली आली ना जाऊ द्या. आता इथलं उलट झाले सगळा सासरानं विचारते बिल्ल मोठ टाकाल करच मन बहीण. मर्यादा नाही राहिनी हो. पण हाई सांगा ना टाइमले मला हाय बी सांगा ना आवडीन. फक्त या बहिणीच करते ना अपेक्षा ठेवायला नाही चालाव. आपले बी तेवढं नेम मारायला पडेल. बरोबर आहे की नाही?
पहिला सासरा इथला नेममार आहेत ना. सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. जवळ बायको सक्कीच राहत सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. का बर? जर मन बायको संगे बोला मग मना तोल घ्या. मन सुनबाई काय विचार करी, माय मन सासराला बी काय अक्कल नाही, काय बी बोलच मन सासूले. म्हणजे सुनबाईना समोर सासरा बायकोले बोलायला घाबरे. मनीषीन पहिल्या सुनबाया सासराला दखतात पदरलेली आहेत. हा येरानी मर्यादा होती. सासरा बी भारी होतात तर आता ज्या नवीन वैराना त्या रिमिक्स सासरा आहेत. गरमा सुनबाई काम आवरच नाही. आव भाऊ इथलची चड्डी घालीन फिरस. हो आप्पा तू चड्डी ना माप तरी वाढाव रे. हो काका हा तू इथलची चड्डी घाली फिराना. हो उलगेल वावर. अरे ती पोर कसाल पदरली तुल दकीसने. विठल कर्तबदार मुलगा जन्माला आल्याच्या नंतर त्याच्या मायबापाला धन्यता. राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. महाराज जिजाऊ साहेबांचे संस्कार तसे होते म्हणून राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. जिजाऊ साहेबांचं 2 मिनिटात चरित्र सांगतो आणि पुढे सरकण्याचा प्रयत्न करतो. लक्षपूर्वक ऐका. कोणी येवण्यानं मंदिरात गाय कापली. मूर्तीचे हातही तोडले, पायही तोडले. गाय कापलेली मंदिरामध्ये रक्ताच्या धारुणात दुश्मन नाचत होता. मूर्तीचे हातही तोडले तर पायही तोडले. ताई भवानीला सांगत होता, अगं हे जगदंबे, अगं हे भवानी, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. ते वातावरण एका दासीनं बघावं आणि जिजाऊ साहेबांकडे जाऊन सांगावं, मासाहेब कोणी येवणार मंदिरात गाय कापली, रक्ताच्या धारुणात दुश्मन थैया थैया नाचलेला आहे. आणि ऐका ना, मूर्तीचे हातही तोडले, आई भवानीच्या मूर्तीच्या पायही तोडले आहेत. आणि आई भवानीला सांगत होता, कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला. जिजाऊ साहेबांनी जावं, मंदिरात प्रवेश केला. मंदिरातलं वातावरण बघितलं. मूर्तीचे हातही तोडलेले, पायही तोडलेले आहेत. रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला गाय कापून. ते वातावरण बघून जिजाऊ साहेबांनी आई भवानीला हक्क मारली, अगं ए जगदंबे, अगं ए भवानी, अगं ए आई, अगं ऐक ना, अगं दारू उघड बाया, दारू उघड. काठी नको मला, कुल वंशज नको, एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे म्हणली माय. आणि माझ्या जिजाऊ साहेबांची हाक आई भवानीनं ऐकली. आई भवानीनं हाक ऐकली. जिजाऊ साहेबांना दिवस गेल्याच्या नंतर बाईला डोहाडे लागतात. डोहाडे लागल्याच्या नंतर एका दासीने विचारलं, मासाहेब तुम्हाला काही खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं का? जिजाऊ साहेबांनी सांगितलं, बाई मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं, काय? हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. काय डोहाडे लागले होते हो. डोहाडे सुद्धा केवढी भारी लागले हो दादाश्री. जिजाऊ साहेबले दिवस जावानंतर एक दासीने विचार, आई तुम्हाला काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं का? जिजाऊ साहेबांनी सांगितलं, मला खावंसं वाटत नाही, प्यावंसं वाटत नाही, मला एकच वाटतं. हातात दुधारी तलवार घ्यावी, घोड्यावर टाच टाकावी, शत्रूचा नाश करावा, एवढंच मला वाटतं. कसले डोहाडे होते हो. आतीने बहिणले जर दिवस घ्यात नाही, एखादी ताईने विचार, खाऊ बहीण तुला काय खाऊ जीव करस का? आतीने बहिणले असा कोणता डोहाडा लागत नाही. आतीने बहिणले असा डोहाडा लागेल म्हणा का नाही, पिऊ पाणी पिऊ पिऊ जीव कर. शेलगावतून दर्शन कसाल राजा जन्माली. बाकीने बहिणीले ते दिवस जावानंतर 2-2, 3-3 किलो मुलतानी माटी काय जाते. माडी तू मुलतान काशीतून पोटे सुलतान जी राजा कसाली. दिवस गेल्याच्या नंतर विचार सुद्धा तेवढे चांगले ठेवावे लागतील तर चांगले लेकर जन्माला येतात. विडल जिजाऊ
बाबासाहेबांच्या पोटी 19 फेब्रुवारीला देवांचं रक्षण करणारा, धर्माचं रक्षण करणारा राजा छत्रपती शिवराय जन्माला आले महाराज. आणि सांगायला आवडेल, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचे नाव गाजते, तेव्हा राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. मागणी सुद्धा इथली भारी होती, बरोबर आहे की नाही. देवीकडे मागणी मागितली, मला म्हातारपणाची काठी नको, कुल वंशज नको, एकच पुत्र दे, जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे. आणि म्हणून राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. देवाकडे मागणी मागत असताना निस्वार्थ मागायचं आणि हुशारीनं मागायचं. हातीने बहिणले जर कधी पोऱ्यान लगीन होत नाही ना, तडे जा देवबा मन बावड्यान लगीन तरी होऊ दे रे बा, बरी वाईट भेटी जाऊ दे रे बा. तू मागा टाइमले बरी वाईट मागेल शे म्हणे, तुला वट्टावर चहा भेटास. 2-3 वरीस घ्यात माय हो मनसून बाईले काहीच नाही, मनसून बाईल काहीच नाही. देवबा काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे बा. आता तू कुत्र मांजर मागेले म्हणे, ते काय करत, मांजरीने मायक डोळ्याला पिलेस नाही, अख्खी रात कुत्रान मायक बुकत फिरत. तूच कुत्र मांजर मागेले, देवबा काय करीत तटी. बरोबर आहे की मागताना हुशारीन मागावं हो. आणि चांगलं मागितल्याच्या नंतर चांगलंच फळ देतो महाराज. महाराज पोरग हिताला जन्माला येणारा, जन्माला पोरग हिताला जागणारा जन्माला घालायचं असेल तर त्याच्यासाठी मायबापांची खूप पवित्र असावी लागते. लास्ट अँड बेस्ट उदाहरण देईल म्हणजे तुमच्या लवकर लक्षात येईल. भानुदास बाबांचं कीर्तन चाललेलं, कीर्तन चाललंय भानुदास बाबांचं. आणि कीर्तनात बसलेला व्यक्ती ज्याला हातही नाही पायही नाही अशी व्यक्ती कीर्तनाला बसलेली, त्या व्यक्तीचं नाव होतं कुर्मदास. भानुदास बाबांचं कीर्तन चालू आहे, कुर्मदासजी कीर्तन ऐकत होते. भानुदास बाबा कीर्तनातून सांगत होते, भैया पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दाता आहे, ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो. फक्त तुमचे भाव चांगले ठेवायचे, अंतःकरणापासून त्याची वारी करायची. आणि वारी करून गेल्याच्या नंतर भगवंताकडे जे मागणे मागसान ते भगवंत दिल्याशिवाय राहत नाही. कुर्मदासाला हातही नाही पायही नाही, पण भानुदास बाबांचं कीर्तन ऐकलं, म्हणले आता देवाकडे मला काहीतरी मागायचंय. हातही नाही पायही नाही, पण वारी करायची कशी. तर महाराज लोटांगण घालत घालत पंढरपुराला जायचा विचार. लोटांगण घालत घालत पंढरपुराला जायचंय, पण नेमकं अरण भेंडीच्या अरण्यामध्ये, त्या परिसरामध्ये एका काट्याच्या कुरपड्यामध्ये कुर्मदास अडकले. काट्याच्या कुरपड्यामध्ये कुर्मदास अडकले. आता कुर्मदासांना उठता येत नाही, लोटांगण घालता येत नाही, अशक्त झालेले, काय करावं प्रश्नचिन्ह. आणि तशा प्रसंगाला वारी जात होती. वारकऱ्यांचा ते भजन ऐकलं, वारकऱ्यांचं भजन चालू होतं. हे ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. भजन ऐकलं वारकऱ्यांचं आणि आवाज दिला, वारकरी बाबा, वारकरी बाबा ऐका ना. वारकऱ्यांनी फिरून बघितलं, पण मागे कोणी दिसत नाही, कारण काट्याच्या कुरपड्यामध्ये कुर्मदास अडकलेले होते. दुसऱ्या वारकऱ्याचं लक्ष गेलं, अरे काट्यामधनं आवाज येतोय, कोणीतरी व्यक्ती अडकलेला आहे. जवळ गेले, म्हणले दादा तुम्ही कोण. म्हणले मी कुर्मदास. हो काट्यामध्ये अडकलेत. म्हणले हो. मग इथं टांगण घालत येण्याचं कारण कुछ नाही. येण्याचं कारण
म्हणे येण्याचं कारण असं आहे, भानुदास बाबांचं कीर्तन चालू होतं. भानुदास बाबा कीर्तनातून संदेश देत होते, बाई पंढरीश पांडुरंग परमात्मा असा दात आहे, ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, ज्याला डोळे नाही त्याला डोळे देतो. मला वाटलं की पंढरपुराच्या मालकाकडनं काहीतरी मागावं, पायी वारी करावी या आशेनं निघालो होतो. पण खरं सांगू का, मी काट्याच्या कुरपड्यामध्ये अडकलो. आता मला चालणं शक्य होत नाही. म्हणले वारकरी बाबा, तुम्ही जाताय ना पंढरपुराला, तुम्ही जाताय ना पंढरपुराला, तर माझ्या भगवंताला माझा एक संदेश द्या की तुझा भक्त तुला भेटण्यासाठी येत होता, पण त्याला येणं शक्य होत नाही, अशक्त झालेला आहे. म्हणले देवा तूच जा त्याला भेटायला, एवढा निरोप माझ्या जगाच्या मालकाला सांगा. वारकरी पंढरपुरात गेले, भगवंताचं दर्शन घेतलं, देवाला सांगितलं, देवा जो भक्त तुम्हाला भेटण्यासाठी येत होता त्याला हातही नाही पायही नाही, त्याला आता चालणं शक्य होत नाही, काट्याच्या कुरपड्यामध्ये अडकलेला आहे, तो अशक्त झालेला आहे, पण त्यानं आमच्या हाती निरोप पाठवलेला आहे की तुला त्यानं बोलवलेलं आहे. माझा विटेवरच्या मालकानं पंढरपुरावरनं मार्ग काढला. आता त्या कुर्मदासाला भेटण्यासाठी भगवंत निघाले, पण येत असताना सोबत दोन चोर लागले होते, एक नाम आणि दुसरं ज्ञान होतं. दोन चोर मागं लागलेले, कुर्मदासांच्या जवळ आले. भगवंत कुर्मदासांना बघितल्याच्या नंतर देवानं सांगितलं, म्हणले कशासाठी वारी करत होता? म्हणले भानुदास बाबांचं कीर्तन ऐकलं. भानुदास बाबा सांगत होते पंढरपुराचा मालक असा आहे, ज्याला हात नाही त्याला हात देतो, ज्याला पाय नाही त्याला पाय देतो, बस हे मागण्यासाठी तुमच्याकडे आलतो. तेव्हा भगवंतांना सांगितलं, म्हणले मी आता तुमच्या समोर आहे, मागा काय मागायचं असेल तर. कुर्मदासानं सांगितलं, आता काय मागायचं, जगाचा मालक विटेवरचा मालक माझ्या समोर आहे, आता मागणे नाही, हा क्षण पुन्हा येणे नाही. कदाचित तुम्ही मला आयुष्य वाढवून देशाल, हात देशाल, पाय देशाल, सगळं भेटेल, पण हा आनंदाचा क्षण नसेल की मी आता जगाचा शेवटचा निरोप घेण्याच्या तयारीला आहे आणि समोर माझा जगाचा मालक उभा आहे. फक्त एकच अपेक्षा असेल, देवा तुझ्या मांदीवर माझा देह त्यागायचा आहे. आणि माझ्या भगवंतानं मांदी दिली आणि कुर्मदासाने ती देह सोडलेला आहे. शेवटची विधी केली. आता भगवंत रिटर्न पंढरपुराला निघाले. पंढरपुराला जात असताना जे सोबतचे दोन चोर होते ना, नाम आणि ज्ञान, ते म्हणजे नाम मतलब नामदेवराय आणि ज्ञान म्हणजे माऊली ज्ञानोबाराय, दोघं संत सोबत होते. आता दोघं संत जात होते. अचानक देवाला जरा खेळ करावं वाटलं. देवानं सांगितलं नामदेवरायांना, नामा मला पाण्याची तहान लागली, पाणी प्यावं वाटायलं. म्हणले पाणी प्यावं वाटायलं. आता माऊलीचं लक्ष गेलं, जरा हिरवड दिसत होतं. म्हणले या दिशेला हिरवड दिसतंय, देवाचा तुम्हाला पाणी भेटतंय. त्या दिशेनं भगवंत गेले. नेमकं ते सावता महाराजांचा मळा होता, सावता बाबांचा. सावता बाबांच्या मळ्यात गेले. सावता बाबा बसलेले होते. सावता बाबांचं भजन चालू होतं, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. भगवंत जवळ गेले. भगवंतांना सांगितलं, महाराज माझ्या मागं दोन चोर लागलेत, मला लपायला जागा द्या. सावता बाबांनी सांगितलं, म्हणले उसात लपा, तिथं ते चोर धरतील. मिरचीत लपा, म्हणे तिथंही धरतील. सगळे ठिकाण सांगितले, पण ते देव म्हणला कुठेही लपलो तरी ते चोर मला सापडवतील. सावता बाबांनी थोडाही विलंब न करता, जवळ विडा पडलेला होता, स्वतःची छाती फाडली आणि भगवंताला सांगितलं, आता माझ्या हृदयात विराजमान व्हा, म्हणजे इथं तुम्हाला ते चोर धरणार नाही. छाती फाडली, भगवंताला हृदयात स्थान दिलं. भगवंत हृदयात बसलेल्या. तिकडनं दोघं संत विचार करतात, भगवंत अजून येत कशी नाही. शोध घेत येत आले. शोध घेताना आले जवळ सावता बाबांच्या जवळ. आणि सावता बाबांना सांगितलं, भैया बाबा इकडनं एका इस्माला जाताना बघितलं का? म्हणले नाही मी नाही बघितलं. माऊली ज्ञानोबारायांचं लक्ष गेलं, कारण छाती फाडलेली, भगवंताला हृदयात स्थान दिलेलं, पण भगवंत हृदयामध्ये बसताना भगवंताचा पितांबरचा काष्टा थोडा बाहेर होता. पितांबरचा काष्टा बघितला माऊली ज्ञानोबारायांनी आणि माऊली ज्ञानोबारायांच्या डोळ्यात अश्रू आले. नामदेवरायांना सांगायला लागले, नामदेवराय ऐका ना, अरे हा महात्मा सांगतोय इकडनं कोणाला बघितलंच नाही, पण हा महात्मा आपल्यापेक्षा पुढे. म्हणे कसं? अरे स्वतःची छाती फाडलेली, भगवंताला हृदयात विराजमान केलेल्या